खासदार म्हणून आनंद गीते निवडून यायला पाहिजेत की सुनील तटकरे? काय अनंत गीतेच पाहिजे, बाकी काही नाही. काय परत एकदा बोला. अनंत गीते. असं का? अनंत गीते. मग सुनील तटकरे यायला नको निवडून? आनंद गीते की सुनील तटकरे? आनंद गीते. का असं का? ते येणाऱ्या भविष्यात काहीतरी घडून देतील असं वाटतंय आम्हाला. मग सुनील तटकरे का म्हणजे काय करू शकत नाहीत? ना असं तर काही वाटत नाही. मग आमचा विश्वास आनंद गीतेंवरती आहे. सुनील तटकरे हे खासदार व्हायला पाहिजेत की आनंद गीते शिवसेनेकडनं खासदार व्हायला पाहिजे? काय सांगाल त्याबद्दल? मला तर वाटतंय की तटकरे साहेबच खासदार व्हावे. असं का? कारण का 6 वर्षे आम्ही 6 वेळा निवडून देऊन सुद्धा आमची कामं नाही झाली. अच्छा. त्यावेळेला शिवसेनेकडनं गीते साहेब होते, पण त्यांनी काही कामं केलीच नाही. त्याच्यामुळं तटकरेकडून आपण जरा अपेक्षा ठेवले, एक वेळ दिले, परत एक वेळ देऊन बघू. सुनील तटकरे खासदार व्हायला पाहिजेत की शिवसेनेचे आनंद गीते व्हायला पाहिजेत खासदार? आनंद गीते असेल तर चांगलं आहे. का असं का वाटतं? आनंद गीतेला एक्सपिरियन्स जास्त आहे. ते लास्ट आपले 15 वर्ष पण मला वाटते खासदार होते आणि त्यांनी पुष्कळ काम केलेले आहेत. त्याच्यासाठी दोघांच्या ह्याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर चारित्र्यहीन असं जे गीते साहेब आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अजून डाग उडलेला नाहीये. आणि जे काही लोक बोलतात की ते कामं करत नाहीत, पण प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला कामं मिळणार नाहीत. आणि त्यांनी पण कामं केलेली आहेत, असं बोलता येणार नाही की त्यांनी कामं केलेली नाही म्हणून. लोकांच्या मनामध्ये असे आहेत की गीते कामच करत नाहीत, त्यांना इकडे येण्याचा अधिकार नाही असं बोलतात ते लोक. पण असं नाहीये, हे चुकीचं आहे. गीते साहेबच स्वतः खरे उभे जाण्यात ते आणि तेच यायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. मग सुनील तटकरे का खासदार व्हायला? ते का लोकांचा विषय नाही तो की त्यांनी पण कामं केले. अजून बघा रोह्याचा मार्ग बघायला गेलो अजून तर रोह्याचा मार्ग अजून काम झालेच नाही तिकडे. रोह्याचा रोहा कोलाड तिकडे नागोठ्यापर्यंत तो काम बाकी आहे करण्याचं, तसंच राहिलेलं आहे, ठप्प राहिलेलं आहे. त्यांच्या विभागाचं काम आहे. ते काय होते ना का करू शकत ते करू शकत काम ते त्यांचं काम करायचे ना. आम्हाला सुनील तटकरे. का असं का वाटतंय? का असं का वाटतंय? ना आमचा तो पक्ष आहे म्हणून आम्ही ते निवडलो. अच्छा, काय सांगाल याबद्दल? आनंद गीते यायला पाहिजे. का असं का वाटतंय? मला तेच आवडतं. म्हणजे काय अर्थात? अर्थानं आमच्याकडे ते कामं करतात आनंद गीतेंमुळे. भावपती दोन्ही पण तसेच आहेत ना, तरी सांगू शकत नाही. असं आहे ना, तटकरे साहेब येतात का गीते साहेब येतात सांगू शकत नाही. असं आहे ना, दोन्ही पण सीटा जोरात आहेत ना. अच्छा, असं तुम्हाला वाटतं? हो. मग तुम्हाला आवडता नेता कोण आहे? नाही, दोन्ही पण नेते आवडते आम्हाला. आनंद गीते पण आवडतात हो. आणि सुनील तटकरे पण? हो. काय सांगाल एकंदरी आनंद गीते खासदार म्हणून निवडून यायला पाहिजे की सुनील तटकरे? काय सांगाल? आता सुनील तटकरे निवडून येतील अशी म्हणजे अपेक्षा आहे आमची. असं का वाटतंय तुम्हाला? तर का मतदारसंघात असे हे आहे ते जास्तीत जास्त मतदान त्यांच्या इकडे आहे, त्याच्यामुळे तटकरे साहेब येतील असं वाटतं. काय सांगाल यंदा पुन्हा 2024 खासदारकीची निवडणूक लागली, सुनील तटकरे येणार का असं का वाटतं? असं वाटतं. म्हणजे हवा त्याची आहे. आनंद गीते का नाही येणार? आनंद येणार. शेठाने काम नाही केला, दांडीचा पूल नाही केला. बॅलेच्या अंतुलाने दांडीचा पूल केलं तेवढाच आहे. मोडत आलाय तरी तो करी नाही. पण यावेळी आनंद गीते आले तर करू शकतात ना काम? नाही करू शकणार नाही असं का वाटतं तुम्हाला? असं वाटतं. म्हणजे काय 6 टाइम तो निवडून आला ते खासदार अजिबात काम नाही केला. आनंद गीते यायला पाहिजे. का असं का वाटतं? कारण त्यांना कुठल्या पद्धतीचा डाग नाहीये. तटकऱ्यांना अनेक प्रकारचे निधी खाल्लाय, काही कामं नाही केली. मी महाडमध्ये तर तू येतच नाही हल्ली. त्यांनी गीते साहेब कसे 4-5 वेळा निवडून आलेत, पण पहिल्या रांगेत बसतात. परत एवढी त्यांची म्हणजे महत्वाकांक्षी आहे. अनेक कामे केली, कुठल्या निधीचा त्यांनी डाग लावून घेतला, त्याच्यासाठी गीते यायला पाहिजे. अच्छा, मग सुनील तटकरे आले तर तुम्हाला आवडणार नाही? नाही आवडेल नाही कोणी येऊ, पण आमच्याकडे ते जास्त लक्ष देत नाही इकडच्या साईडला. आनंद गीतेनी अनेक वेळा निवडून आलेले आहेत, तर त्यावेळी देखील आता काही कार्य केले नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्ही एक चांगल्या चारित्र्यहीन माणसाचं हे करतो.
ते चांगले आणि आपले तटकरे तेवढे याचे नाही बरेचसे म्हणजे आता मी बोलत नाही पण समजणारे समजतील काय करतात ते महाडमध्ये पण त्यांनी काय तसं काम केलं कुठे महाडमध्ये